वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणितम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरचिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि संवराधिकाराची भूमिका आम्ही बघतो आहे। आश्रवाचा अभाव म्हणजे संवर। ज्या परिणामांनी आश्रव होत होते त्या परिणामांना न होऊ देणं म्हणजे संवर। आत्म्याचा जो विभाव तो आश्रव आणि आत्म्याचा जो स्वभाव हा संवर। आत्मा चेतन स्वरूप आहे, सम्यक दर्शन रूप आहे आणि या सम्यक दर्शनाचं प्रगट होणं संवराला कारणीभूत आहे। आणि म्हणून या संवराधिकारामध्ये आम्हाला आचार्यांनी भेदविज्ञान करविलं आहे ते आमच्या विभाव आणि स्वभावामध्ये। विभावांपासून सतत आम्ही वेगळं आहोत। मी नित्य ज्ञानानंद स्वभावी आहे, मी उपयोग रूप आहे, हे चिंतन आम्हाला भेदविज्ञानासाठी उपयोगी पडणार आहे। आमची चिंतनाची निरंतर दिशा स्वसन्मुख असायला हवी। जे आज तागायत पर्यंत परामध्ये हे माझं आणि ते माझे ही जी कल्पना आहे, या कल्पनेला आता शह देऊन मी म्हणजे माझा उपयोग स्वभावी आत्मा, माझी जाणन क्रिया एवढंच माझं अस्तित्व आहे आणि यापासून सगळं जे जे काही आहे, जे औपाधिक भाव आहे, जे कर्मोदय सापेक्ष परिणाम आहे, हे सर्व माझ्यापासून भिन्न आहे। ही अंतरंगामध्ये भाव भासना होणं, अलग आहे असं अनुभवणं, हा आहे संवराधिकाराचा पाया, हा आहे भेदविज्ञानाचा मूल आधार आणि यावरच आमचं संवराचं सिंहासन अधिष्ठित आहे। आम्ही ज्या गाथा पाहिल्या 181, 82 आणि 83 संवराधिकाराच्या, या तीनही गाथेमध्ये आम्हाला उपयोग स्वभावी आत्मा हा क्रोधादी भाव कर्म, ज्ञानावरणादी द्रव्य कर्म आणि शरीरादी नो कर्म यापासून भिन्न आहे, हे आचार्यांनी दर्शविलं। उपयोग स्वभावी आत्मा हा एक मात्र आपल्या उपयोगाचा करता आणि भोगता आहे। भाव कर्म, द्रव्य कर्म, नो कर्माचा तो करता नाही किंवा भोगता नाही। अशा तऱ्हेने भेद ज्ञानच संपूर्ण कर्माच्या संवराचा उपाय आहे, कर्मबंधाचा निरोधक आहे। आणि म्हणून अमृतचंद्र आचार्यांनी पहिल्यांदा उपयोग स्वरूप ज्ञान आणि भाव कर्म, द्रव्य कर्म आणि नो कर्म यामध्ये प्रदेश भिन्नता आहे हे कथन केलं। प्रदेश भिन्नता आहे कारण स्वभाव भिन्न आहे। स्वभाव भिन्नता आहे तिथे प्रदेश भिन्नता आहे आणि जिथे प्रदेश भिन्नता आहे तिथे द्रव्य भिन्नता पण आहे, हे आचार्यांनी सिद्ध केलेलं आहे। उपयोग म्हणजे काय? तर उपयोग हा चैतन्यानुविधायी परिणाम आहे आणि म्हणून तो ज्ञान स्वरूपच आहे। उपयोग म्हणजे शुद्ध बुद्ध एक स्वभावी रूप आत्मा। आणि असं भेदविज्ञान ज्या समयात उत्पन्न होते त्या समयात शुद्धात्म्याची प्राप्ती होते। शुद्धात्मा रूप स्वतःला हा अनुभवतो आणि याची जी रागामध्ये स्वामित्व बुद्धी होती, ही स्वामित्व बुद्धी संपते आणि मी कोण आहे याची खरी ओळख ह्या जीवाला होते।
आणि म्हणून परत सांगितलं आचार्यांनी की क्रोधाधिकांमध्ये उपयोग नाही आणि उपयोगामध्ये क्रोधादी नाही. यामध्ये पारमार्थिक रूपाने आधार आधेय संबंध पण नाही. प्रत्येक वस्तू ही आपल्या स्वतःच्या आधार संबंधाने आहे आणि म्हणून उपयोग उपयोगात आहे आणि क्रोध क्रोधात आहे. आणि इथेच आम्हाला भेद विज्ञानाची प्राप्ती संभवते की जेव्हा आम्ही म्हणू की क्रोध माझा नाही आहे, क्रोधाचा प्रदेश भिन्नता आहे, क्रोधामध्ये द्रव्य भेद आहे, त्यावेळेला क्रोधाला मी माझं मानणार नाही. आणि म्हणून अशा तऱ्हेने या संवराधिकारामध्ये विकार रूप भाव कर्म द्रव्य कर्म आणि नो कर्मापासून भिन्न अर्थात असं भेद ज्ञान करून जाणणं क्रियेद्वारा आत्म्याचं स्वरूप समजावलेलं आहे. आणि इथे जाणण क्रियेला आधार आणि आत्म्याला आधार म्हटलेला आहे, आधेय म्हटलेला आहे. जाणण क्रियेला आधार आणि आत्म्याला आधेय म्हटलेलं आहे. वास्तविकतः आम्ही आगम भाषेमध्ये जी चर्चा लावते ती त्रैकालिक आत्म्याच्या आश्रयाने भेदज्ञान होते. म्हणून जाणण क्रियेचा आधार हा आत्म्याला म्हणायला पाहिजे. पण इथे जाणण क्रियेच्या आधारे आत्म्याचं स्वरूप समजवलं म्हणून जाणण क्रिया आधार आणि आत्मा आधेय अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. ही थोडी परत सूक्ष्म गोष्ट या ठिकाणी आचार्यांनी सांगितलेली आहे. उपयोग उपयोगात आहे अर्थात राग भिन्न आहे. हे जे भेद ज्ञान केले त्या जाणून क्रियेत आत्मा ज्ञात होतो. जाणन क्रियेत आत्मा आहे, जाणन क्रियेत आत्म्यात राग नाही. इथे रागापासून भेद ज्ञान करून ज्ञान परिणतीद्वारा आत्म्याला लक्ष केल्यावर त्या जाणन क्रियेत केवळ आत्माच ज्ञात होतो. इथपर्यंत आपण परवाच्या प्रसंगामध्ये आलेलो होतो. आणि आता पुढे टीका पहा. हीच गोष्ट स्पष्ट रीतीने सांगतात. दुसरा पॅरेग्राफ 83 गाथेवरचा. जेव्हा एकाच आकाश द्रव्याला आपल्या बुद्धीमध्ये स्थापित करून आकाशाच्या आधार आधेय संबंधाची कल्पना करावी तेव्हा आकाशाला शेष अन्य द्रव्यामध्ये आरोपित करण्याचा निरोधच असल्यामुळे अर्थात आकाशापेक्षा मोठे कोणतेही द्रव्य शक्य नाही. म्हणून आकाशाला अन्य द्रव्यामध्ये स्थापित करणं अशक्य असल्यामुळे बुद्धीमध्ये अन्य आधाराची अपेक्षा उद्भूत होत नाही. जसं आम्ही उदाहरण बघतो की मी कुठे आहे किंवा कशाच्या आधाराने आहे, तर मी घराच्या आश्रयाने आहे असं आम्ही विधान करतो. म्हणजे घर हा माझा आधार झाला आणि मी आधेय आहे अशा तऱ्हेचा आम्ही बोलतो. किंवा सर्व द्रव्य कुठे राहतात असा प्रश्न केला तर आपण म्हणतो सर्व द्रव्य याला अवगाह देण्यासाठी आकाश द्रव्य समर्थ आहे. आकाश द्रव्य सर्व द्रव्यांना राहण्यासाठी जागा देते असं आम्ही बघतो. आता सर्व द्रव्यांना आकाश द्रव्य राहायला जागा देतं. मग प्रश्न येतो आकाश द्रव्य कुणाच्या आश्रयाने राहतं? बाकीच्या द्रव्यांचा आश्रय जर आकाश द्रव्य आहे तर आकाश द्रव्यालाही आश्रय पाहिजे की नाही पाहिजे? तर या आधाराने हे कशाच्या आधारे आकाश कशाच्या आधाराने राहील असा सहज प्रश्न आमच्या मनामध्ये येतो. जसं आम्ही उत्पत्ती लावली तर जीव द्रव्याची उत्पत्ती याच्यामुळे झाली, यामुळे झाली, यामुळे झाली. मग एका ठिकाणी आम्ही येऊन ठेपतो की ईश्वराने हे सर्व जग निर्माण केलेलं आहे. मग प्रश्न आमच्या मनामध्ये येतो की ज्या ईश्वराने हे सर्व वस्तू निर्माण केल्या, सर्व जग निर्माण केलं, त्या ईश्वराला कुणी निर्माण केलं? तर मग महाईश्वर कल्पना आली. मग त्याला कुणी केलं? असा हा अनवस्था दोष सतत सुरू राहील.
तसं आकाश द्रव्याला कोण राहण्याला जागा देतं? अजून कोणता महाआकाश आहे का, असा प्रश्न आमच्या समोर येऊ शकतो. आणि याचं उत्तर दिलं शेवटी की आकाश द्रव्य हे स्वप्रतिष्ठित आहे. ते कुणाच्या आधाराने राहत नाही, कारण ते एक मोठं व्यापक द्रव्य आहे आणि त्याला राहण्यासाठी ते स्वतःच्याच रूपाने स्वप्रतिष्ठित राहते. त्याला अन्य आधाराची गरज नाही. म्हणून बुद्धीमध्ये अन्य आधाराची कल्पना उद्भूत होत नाही. आणि जेव्हा भिन्न आधाराची अपेक्षा राहिली नाही, तेव्हा बुद्धीमध्ये हाच निर्णय होतो की एक आकाशच एका आकाशामध्ये प्रतिष्ठित आहे. मग आम्ही निर्णय घेतला की नाही, आकाश द्रव्यामध्ये सर्व द्रव्य प्रतिष्ठित आहे असं जरी आम्ही बोललो तरी आकाश मात्र स्वप्रतिष्ठित आहे. त्याला अन्य द्रव्य आधार नाही, असा विचार करणाऱ्याला दुसरा आधार आधेय संबंध प्रतिभासित होत नाही. आणि जेवढा ही व्यापक दृष्टी येते की आकाश द्रव्य आपल्या आकाश द्रव्याच्याच आधाराने राहतो, तोच आकाश द्रव्य आधारही आहे आणि आधेय पण आहे. दुसरं त्या ठिकाणी कुणीही आता आमच्या मनामध्ये अशा प्रकारे आधार आधेयासाठी डोकावलेलं नाही आहे. याप्रमाणे जेव्हा एकच ज्ञानाला आपल्या बुद्धीमध्ये स्थापित करून आम्ही आता काय केलं, आम्ही या सर्व द्रव्यांना स्वप्रतिष्ठित का नाही म्हणू शकत? जसं आकाशाला आम्ही स्वप्रतिष्ठित म्हटलं, त्याप्रमाणे आम्ही हेही म्हणू शकतो की धर्मद्रव्य कुठे आहे? जरी व्यवहार नयानी आकाशामध्ये आहे असं बोललो, लोकाकाशात आहे, परत पूर्ण आकाशातही नाही, लोकाकाशात आहे हे आम्ही विधान केलं, तरी देखील पुढे चालून स्वतंत्रतेची उद्घोषणा पाहत असताना आम्ही हे म्हणू शकतो की धर्मद्रव्य देखील स्वतःच्याच मध्ये स्वप्रतिष्ठित आहे. ते कुणाच्याही आधाराने आहे रूप आहे असं नाही, त्याचा स्वयंच्या आधारानेच ते स्वप्रतिष्ठित आहे असं आम्ही म्हणू शकतो. जीवद्रव्य कुणाच्या आधाराने आहे? तर जीव आपल्याच जीवपणाच्या आधाराने आहे, रूपाने आहे. जीवच आधार आणि जीवच आधेय पण आहे. हेही विधान आम्ही निश्चयाने करू शकतो. मग ज्ञानाचा आधार काय, असा जर प्रश्न केला तर ज्ञान देखील आपल्याच आधाराने ज्ञानामध्ये स्थित राहू शकतो. त्याला देखील दुसऱ्या आधार आधेय असा संबंध अपेक्षित नाही. म्हणून वाक्य पहा, त्याप्रमाणे जेव्हा एकाच ज्ञानाला आपल्या बुद्धीमध्ये स्थापित करून, आता ज्ञानच फक्त आम्ही बघितलं, बाकी काहीही बघितलं नाही, ज्ञानालाच आमच्या बुद्धीमध्ये आम्ही स्थापित केलं आणि म्हटलं यासाठी आता आधार आधेय संबंध लावा. तर त्यासाठी आधार आधेयाची कल्पना करावी, तेव्हा अवशिष्ट अन्य द्रव्याचा अधिरोप करण्याचा निरोध होतो. जर आमच्या बुद्धीमध्ये आम्ही एकच आता घेतलेलं आहे ज्ञान, एवढंच आम्ही घेतलेलं आहे, तर या ज्ञानाला आम्ही स्थापित कुणात करायचं? तर दुसरं कुठलंही आधार आधी आम्हाला दिसतच नाही, कारण आम्ही एकच पणा बघतो आहे आणि एकच पणा बघत असल्यामुळे दुसऱ्या आधार आधेयाची कल्पना आम्ही करतच नाही. मग त्याप्रमाणे अन्य असा प्रकारचा आधार आधेय संबंध देखील आम्हाला कुठला दिसत नाही. म्हणून आधार आधेय संबंध प्रतिभासित होत नाही, तेव्हा अवशिष्ट अन्य द्रव्याचा अधिरोप करण्याचा निरोध होतो. म्हणून एका द्रव्याचा दुसऱ्या द्रव्यावर आरोप करून जे कथन केल्या जातं, या कथनालाच पूर्णतः काढून टाकलं आणि सांगितलं की प्रत्येक वस्तू स्वतःच्या अस्तित्वामध्ये, स्वक्षेत्रामध्ये, स्वकालामध्ये, स्वभावामध्येच अधिष्ठित आहे. तिला दुसऱ्याच्या साहाय्याची गरजच नाही आहे. अशा प्रकारे निरोध झाला. अतएव भिन्न आधाराची कल्पनाच बुद्धीमध्ये येत नाही. मग आम्हाला दोन कशाला?
अनवस्था दोष येणार, याचं त्याला, त्याचं त्याला, त्याचं त्याला, अशा प्रकारे ही साखळी कधी सुटणारच नाही. जसं पुस्तकाच्या टेबलाच्या आधाराने पुस्तक आहे, पुस्तकाच्या आधाराने वही आहे, वहीच्या आधाराने पेन आहे, पेनच्या आधारे रबर आहे, काय काय असं आम्ही जर लावत राहिलं तर हा कुठे न संपणारा असा दोन मधला आधाराधेय संबंध होईल. आणि दोन मधला आधाराधेय संबंध बघणं म्हणजे वस्तूची स्वतंत्रता घालविणं आहे. म्हणून हा आधाराधेय संबंध आम्हाला मंजूर नाही. इथे अनवस्था दोष येऊ शकतो, म्हणून देखील हा संबंध आम्हाला मान्य नाही. म्हणून अन्य भिन्न आधाराची कल्पना बुद्धीमध्ये येत नाही आणि भिन्न आधाराचा विकल्पच उद्भूत न झाल्याने एक ज्ञानच एका ज्ञानामध्ये प्रतिष्ठित आहे असे नीट समजून येते. आणि मग आमची दृष्टी निश्चयाकडे वळली की अरे, प्रत्येक वस्तूच आपल्या स्वचतुष्टयानीच अस्थिरूप आहे आणि ती परचतुष्टयानी नास्तिरूपच आहे. प्रत्येक वस्तूचं अस्तित्व हे स्वप्रतिष्ठित आहे, ती तिच्याच आधाराने राहते. हे जर आम्ही नीट समजलो तर असा दुसरा कुठलाही आधाराधेय संबंध आम्हाला प्रतिभासित होत नाही. याप्रमाणे ज्ञानच ज्ञानामध्ये आहे आणि क्रोधाधिकच क्रोधाधिकांमध्ये आहे असे ज्ञान आणि क्रोधाधिक आणि नो कर्माचे भेदज्ञान चांगल्या तऱ्हेने सिद्ध होत. भावार्थ पहा. उपयोग हा चैतन्याचा परिणाम असून तो ज्ञान स्वरूप आहे. उपयोग म्हणजे काय तर चैतन्यानुविधायी परिणाम, चैतन्याचं अनुसरण करणारा. म्हणजे चैतन्य आम्ही गुण घेतला तर ते चैतन्याच्या उपयोग या पर्यायी आहे आणि असा तो उपयोग हा आत्म्याचा स्वभाव आहे, चैतन्याचा तो परिणाम आहे आणि तो स्वयं ज्ञान स्वरूप आहे. आणि क्रोधाधिक भावकर्म, ज्ञानावरणादी द्रव्यकर्म आणि शरीरादी नो कर्म हे सर्व पुद्गल द्रव्याचेच परिणाम आहे. कारण द्रव्य कर्म हे तर साक्षात जड रूप आहे, नो कर्म शरीरादी हे देखील जड रूप आहे. आणि जीवाचं जे भाव कर्म आहे हे जीवात उत्पन्न होत असलं तरी देखील कर्मदय सापेक्ष असल्यामुळे, कर्माच्या उदयाची विवक्षा असल्यामुळे औपाधिक आहे. औपाधिक आहे म्हणजे ते जड रूप आहे, चैत्य रूप आहे, दुःखदायक आहे. कारण उपयोगामध्ये क्रोधाधिक आणि कर्म नो कर्म नाही. हे सर्व पुद्गलाचे परिणाम आहे, ते जड आहे. त्याचा आणि ज्ञानाचा प्रदेश भेद आहे. दोनचे प्रदेश अलग आहे, एक प्रदेश राहू शकत नाही. म्हणून अत्यंत भेद आहे. दोन द्रव्यांमध्ये अत्यंत भेद आहे. कारण उपयोगामध्ये क्रोधाधिक आणि कर्म नो कर्म नाही आणि क्रोधाधिक कर्म नो कर्माचं उपयोग पण नाही. याप्रमाणे यांच्यामध्ये परमार्थ आधार आधेय संबंध नाही. वस्तुतः परमार्थाने आधार आधेय संबंध हा एक द्रव्याश्रितच आहे. आम्ही कदाचित असं म्हणू शकतो की द्रव्य आधार आहे आणि त्याचे गुण आधेय आहे, हे आम्ही म्हणू शकतो. एक किंवा एका गुणाच्या माध्यमातून बघितलं तर जसं आमचा ज्ञान गुण हा आधार आहे आणि मती श्रुत अवधी मनपर्यय केवल अशा या ज्ञानाच्या पर्यायी आधेय आहे. असं आम्ही त्या ठिकाणी एक द्रव्याश्रित आधाराधेय लावू शकतो. पण निश्चयाने मात्र असं एकच लावायचं आहे, व्यवहारासारखं दोन द्रव्यात आधाराधेय बघायचा नाही. म्हणून वास्तविक आधाराधेय भाव आपला आपल्याच मुळे आहे. उपयोग उपयोगामध्येच आहे, क्रोध क्रोधामध्येच आहे आणि यामध्ये परमार्थाने परस्पर अत्यंत भेद आहे.
याप्रमाणे भावकर्मादी आणि उपयोग यांचा भेद जाणणं हेच भेदज्ञान आहे आणि ते चांगल्या प्रकारे सिद्ध आहे. म्हणून या संवराधिकारामध्ये सगळ्यात जास्त भेदविज्ञान करविलं असेल तर ते उपयोग आणि रागादी विकार भाव यांच्यामध्ये भेदविज्ञान करविलेलं आहे. आणि या गाथेचा प्रयोग जर आम्हाला जीवनात करायचा आहे, अत्यंत महत्वाची गाथा आहे. प्रतिसमय अप्रतिहत पुरुषार्थ करून स्वतःच्या अंतर्मनाला किंचित देखील डुलकी न देता स्वतःच आत्मनिरीक्षण करून जे आमचे औपाधिक भाव आहे हे पर आहे ही जाणीव अंतरंगात ठेवणे. म्हणायची गरज आहे असं नाही आहे, पण अंतरंगामध्ये भावभासना व्हायला पाहिजे की हे जे औपाधिक भाव माझ्या जीवनात होतात आहे हे सगळं पर आहे, हे संवराचं कारण नाही. आणि मी तर परम शांत असा शुद्ध बुद्ध एकरूप असा अखंड आत्मा आहे आणि त्याच्याच क्रिया म्हणजे मी आहे. ही भेदविज्ञानाची इथे सूक्ष्म संधी जी आहे अनादिकालापासून, ही सूक्ष्म संधी आम्हाला तोडायची आहे. हा प्रयोग आम्हाला जीवनात करायचा आहे. आणि यानंतर कलश आपण बघणार आहोत 126 नंबरचा. चैद्रूप्यं जडरूपतां च दधतो कृत्वा विभागं द्वयोर अंतर्दारुणधारणेन परितो ज्ञानस्य रागस्य च भेदज्ञानमुदेति निर्मलमिदं मोदध्वमध्यासिता शुद्धज्ञानघनो घमेकमधुना संतो द्वितीयच्युतः. चैतन्य स्वरूपाला धारण करणारं असं काय आहे तर ज्ञान, आणि जडरूपतेला धारण करणारा राग. चैतन्य स्वरूप जीवाचं, जड स्वरूप रागाचं. असा चैतन्य स्वरूपाला कुणी धारण केलं तर ज्ञानाने, आणि या जडरूपतेला कुणी धारण केलं तर रागादिकांनी. अशा या दोहोंचा दारुण विदारणाने म्हणजे तीक्ष्ण करवतीने अंतरंगातून सर्व बाजूने विभाग करून अज्ञान दशेमध्ये या दोहोंचा सारखेपणा दिसत होता, तर सर्व प्रकारे त्याला भेदणाऱ्या उग्र अभ्यासाने चांगलेच सर्व प्रकारे भिन्न करून हे निर्मल भेदज्ञान उदय पावलेले आहे. म्हणून हे सत्पुरुषांनो, तुम्ही अन्य रागादिकांपासून दूर होऊन एका शुद्ध ज्ञान घन स्वरूपाचा समूहाचा आश्रय घ्या आणि त्यातच लीन होऊन आनंदित व्हा. यामध्ये चेतन स्वरूप आत्मा आणि राग या दोहोंनाही ज्ञानी व्यक्तीने तीक्ष्ण अशा करवतीच्या पात्यानी, तीक्ष्ण अशा धारदार शस्त्रांनी अंतरंगामधून त्याला सर्वथा पृथक केलेलं आहे आणि स्वतःच्या आनंद स्वरूपाची प्राप्ती करून घेतलेली आहे. ज्ञान तर चेतना स्वरूप आहे आणि रागादी परभाव पुद्गलाचे विकार असल्यामुळे जड आहे. पहिली गोष्ट तर हीच पाहावी लागते, राग आणि ज्ञान यामध्ये अत्यंत भेद आहे, स्वभाव भेद आहे. ज्ञानाचा स्वभाव आणि रागाचा स्वभाव हा कधीही एकमेकांशी संतुलन साधणारा असू शकत नाही. जिथे ज्ञान चेतन स्वरूप आहे तिथे राग तर जड स्वरूप आहे. जिथे ज्ञान हा आत्म्याचा गुण आहे, चैतन्याचा गुण आहे, तिथे राग हा पुद्गलाचा प्रभाव आहे. आणि म्हणून हे कधीही एकमेक होऊ शकत नाही. म्हणून ज्ञान तर चेतना स्वरूपच आहे,
आणि रागादी परभाव पुद्गलाचे विकार असल्यामुळे परच आहे, जड आहे. अज्ञानाने जणू ज्ञान रागादिक झाले आहे आणि ज्ञान आणि रागादी हे दोन्ही भाव एकरूप आहे असे भासते. काय झालं आहे, अनादिकालचा अज्ञानाचा हा संस्कार आमच्या पटलावर अशा रीतीने विद्यमान आहे की ज्ञान आणि राग याची सीमारेषा, याची भेदविज्ञान रेखा आम्ही आखू शकत नाही. आम्हाला तर आमचंच वाटतं, रागही माझा वाटतो आणि ज्ञानही मीच आहे असं वाटतं. ज्ञान अलग आहे आणि राग अलग आहे असं आम्हाला वाटतच नाही. म्हणून ज्ञान रागादी स्वरूप झालेले आहे आणि ज्ञान आणि रागादी हे दोन्ही भाव एकरूप आहे असं वाटतं. भेदविज्ञानाचा उदय झाल्यानंतर राग आणि ज्ञानाची भिन्नता अंतरंग अनुभवाच्या अभ्यासाने प्रगट होते. भेदविज्ञान करायचं असेल आम्हाला तर भेदविज्ञान करण्यासाठी देखील सर्वप्रथम आमची आगम मान्यता ही असावी लागते की ज्ञान अलग आहे आणि आत्मा अलग आहे, किंवा ज्ञान अलग आहे आणि विकार अलग आहे. ज्ञान आणि विकार याच्यामध्ये काहीही संतुलन आम्ही साधू शकत नाही. म्हणून ज्ञानाची क्रिया ही आम्हाला वेगळी पाहावी लागते. म्हणून रागादी भाव आणि ज्ञान हे दोन्ही एकरूप आहे असं वाटतं आणि भेदविज्ञानाचा उदय झाल्यावर ज्ञान आणि रागाची भिन्नता अंतरंग अनुभवाच्या अभ्यासाने प्रगट होते. त्यावेळी तो जाणतो की ज्ञानाचा स्वभाव जाणणे मात्र आहे आणि ज्ञानामध्ये रागादिकांची कलुषता आकुलता रूप संकल्प विकल्प प्रतिभासित होते. ते सर्व पुद्गलाचे विकार आहे. याप्रमाणे राग आणि ज्ञान यातील भेदाचा स्वाद येतो, अनुभव होतो. हेच भेद विज्ञान सर्व विभावांच्या त्यागाला कारणभूत आहे आणि तोच परमसंवर आहे. म्हणून सत्पुरुषो भेदविज्ञान प्राप्त करून विरागी व्हा आणि आत्म्यामध्ये आनंदित व्हा. जीवनामध्ये आम्ही बऱ्याच वेळेला असं म्हणतो की हा संवर धर्म आमच्या जीवनात प्रगट झाला पाहिजे. धर्मानी आमच्या जीवनामध्ये संवराची प्राप्ती होणार आहे. पण संवर म्हणजे, धर्म म्हणजे काय, हेच आम्हाला पहिल्यांदा कळत नाही. ज्या ज्ञानाचे परिणाम आत्मेच्या समीप आहे, म्हणजे आत्मा आणि ज्ञानाचा स्वभाव जिथं एकरूप झालेले आहे तो धर्म आहे. आणि जिथं ज्ञानाचे परिणाम हे रागाच्या समीप असतात, म्हणजे जिथे असं वाटतं की राग आणि ज्ञान एक आहे, तोपर्यंत तो अधर्म जीवनात आहे. सम्यक दर्शन ज्या समयात झालं तेव्हा शुद्धोपयोग रूपाची आम्हाला त्या काली प्राप्त होतो. भेदविज्ञानाच्या उग्र अभ्यासाने राग आणि ज्ञानाला संपूर्णतः अलग केल्या जातं. म्हणून भेदविज्ञानामुळेच अशा प्रकारे आम्हाला प्रतिभासित होतं की माझं स्वरूप काय आहे आणि पुद्गलाचे विकार कुठून सुरू होतात आहे. म्हणून ज्ञान हे चेतना रूप आहे आणि रागादी परभाव हे पुद्गलाचे विकार असल्यामुळे जड रूप आहे. आणि अज्ञानाने राग आणि ज्ञान एकरूप वाटत होते आणि ज्ञान आणि रागादी हे दोन्ही भाव एकरूप आहे असं भासत होतं. पण भेदविज्ञानाचा उदय झाल्यानंतर राग आणि ज्ञानाची भिन्नता अंतरंग अनुभवाच्या अभ्यासाने प्रगट होते. त्यावेळी तो जाणतो की ज्ञानाचा स्वभाव जाणणे मात्र आहे
आणि ज्ञानामध्ये रागादिकांची कलुषता म्हणजे आकुलता रूप संकल्प विकल्प प्रतिभासित होत होते, तो सर्व पुद्गल विकार आहे. तो म्हणजे मी नाही, हे जे औपाधिक भाव आहे, या औपाधिक भावामुळे होणारी आमची ज्ञानाची ही कमतरता, विकार रूप पूर्ण रूप परिणाम, हे सगळे पुद्गलाचे विकार आहे. त्यामुळे राग आणि ज्ञान यातील भेदाचा स्वाद येतो, अनुभवात येतो. आणि हेच भेद विज्ञान सर्व विभावांच्या त्यागास कारणीभूत आहे. आणि जेव्हा समीचीन ज्ञान झालं, त्यावेळेला हे सगळं माझ्यापासून पृथक आहे हे ज्ञान झालं, आणि तोच परम संवर आहे. भेदविज्ञान प्राप्त करून विरागी व्हा आणि आत्मानुभवाने आनंदित व्हा. अशा तऱ्हेने हा कलश आम्ही बघितलेला आहे की जेव्हा चौथ्या गुणस्थानातही जेव्हा तो आत्मस्वरूपामध्ये उपयोगाने स्थित होईल, अनुभूतीचा जो काय त्याच्यामध्येही तो अनुभव घेत आहे प्रत्यक्षामध्ये, त्यावेळेला त्याच्या जीवनात संवराची प्राप्ती आहे, भेदविज्ञान आहे, संवराची प्राप्ती आहे. आणि जोपर्यंत सम्यक दर्शन लब्ध्यात्मक आहे, भलाई उपयोगात नसेल, पण त्याला संवर आणि निर्जरा ही सुरूच झालेली आहे. चौथ्या गुणस्थानापासून जीवनामध्ये त्याच्या अमूलाग्र बदल झालेला आहे. जो कर्म प्रकृती 117 प्रकारच्या कर्म प्रकृती बांधत होता, याची सीमा आता घटलेली आहे. 41 प्रकृतीचा बंध आता तो कदापिही करणार नाही चौथ्या गुणस्थानामध्ये. त्याच्यामुळे त्याच्या जीवनामध्ये 41 कर्म प्रकृती तो बांधत नाही. अशा प्रकारे विलक्षण बदल स्थित्यंतर जीवनामध्ये झालेलं आहे. बाकीचं आपण उद्याच्या याच्यामध्ये बघू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत गो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उज्जायाणम नमो लो ए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.